लवकरच समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार, उत्तर प्रदेशमधील मंत्री OP राजभर यांचं वक्तव्य. पुढची फूट मुंबई मनपात, ठाकरेंचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा शिवसेनेचा दावा. उद्धव ठाकरेंकडून गुरुवारी 18 जूनला बैठकीचे आदेश, पक्षादेश राबवून तपासणार खासदारांच्या निष्ठा. ठाकरेंचे बंडखोर 19 जूनला शिवसेनेत, शिवसेना वर्धापन दिनी मुंबईमध्ये होणार पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती. आमच्या गटात कसलीही फूट नाही, ठाकरेंकडून माध्यमात बातम्या पेरण्याचा प्रयत्न. राऊत जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा, महाराष्ट्रात संजय राऊत यांच्या शिवीगाळीवर संताप. संजय राऊत यांच्यावर संकट, सार्वजनिक शिवीगाळ करणाऱ्या राऊतांवर गुन्हा दाखल करा, पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी. ठाकरेंच्या फाटाफुटीवर शिक्कामोर्तब, पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुरुंग, 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. लोकसभा अध्यक्षांना खासदार भेटल्याचा पुरावा दाखवा, उरल्या सुरल्या ठाकरे गटाचं प्रतिआव्हान. संजय राऊत यांच्याकडून निष्ठेचं कौतुक झाल्यानं राजाभाऊ रडू लागले, नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भावनिक प्रसंग. वडील शिंदेंसोबत, मुलगा ठाकरेंसोबत, आष्टीकरांच्या घरात वेगळंच समीकरण, नागेश आष्टीकर यांच्या मुलाची स्वतंत्र भूमिका. महाराष्ट्रामध्ये शिंदेंचं बळ वाढणार, बंडखोरांच्या प्रवेशानंतर शिवसेना खासदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त होणार, एकनाथ शिंदे होणार मोठा भाऊ. उद्धव ठाकरे तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव यांचा मातोश्रीवासियांना धीर धरण्याचा सल्ला. फडणवीसांची वाट रोखण्यासाठी बंडखोरी, अंधारी यांनी सांगितलं ऑपरेशन टायगरच्या मागचं वेगळंच कारण. आमचा काही संबंध नाही, आमचं नाव घेऊ नका, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंग झटकलं. गेले ते वाघ नाहीत, कोल्हे आहेत, खासदार अरविंद सावंत यांची चिडचिड. अरविंद सावंतांना दुसऱ्या पक्षात घेत नाहीत म्हणून चिडचिड, शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे यांचा टोला. अश्विनी जोशी, प्राजक्ता वर्मा यांच्या बदलीला स्थगिती, मुंबई मनपात रंगलं बदली नाट्य. नाशिकच्या चांदवडमधील शेतकरी हवालदिल, पावसाअभावी टोमॅटोची पिकं धोक्यात, रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे केविलवाणी प्रयत्न. बाळमानेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह, भाजपची विचारधारा सोडणाऱ्यांना प्रवेश नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे संकेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा रासायनिक प्रक्रियेला विरोध, मागणीकडे मंदिर समितीनं दुर्लक्ष केल्यास न्यायालयात धाव घेणार, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांची माहिती. कनेक्टिंग लिंकवर 3 वाहनांचा विचित्र अपघात, भरधाव वाहनांची एकमेकांना धडक, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट इथली घटना. गुजरातमध्ये बस आणि ट्रकची जोरदार धडक, 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी, वडोदरामधील कोटंबी स्टेडियम जवळची घटना.